नमस्कार मुलांनो, आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 10वी गणित भाग 2 मधील भौमितिक रचना तर यातील सराव संच 4.1 आज आपण पूर्णपणे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ठीक आहे, तर जास्त वेळ वाया न घालवता आपण लगेचच पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया। तर बघा, पहिला प्रश्न काय दिला आहे, तर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN आहे हे त्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे। दोन्ही त्रिकोण कसे आहेत तर ते परस्परांना समरूप आहेत। त्रिकोण ABC असा काढा की AB बरोबर 5.5 सेंटीमीटर, BC बरोबर 6 सेंटीमीटर, CA बरोबर 4.5 सेंटीमीटर आणि हे जे गुणोत्तर आहे बघा, कोणतं गुणोत्तर, BC/MN। तर हे गुणोत्तर किती आहे बघा, तर 5/4 एवढा आहे। तर त्रिकोण ABC व त्रिकोण LMN काढा। तर हे दोन त्रिकोण जे आहेत ते आपल्याला काढायचं आहे। सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, त्रिकोण LMNची सुद्धा आपल्याला बाजू काढायला लागणार आहेत। आता ABC त्रिकोण ABCची तर बाजू आपल्याला दिलेल्या आहेत, आता LMNची सुद्धा बाजू आपल्याला काढणं गरजेचं आहे। त्यानुसार बघा, आता त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, तर त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN हे काय आहे तर ते समरूप आहेत। मग त्यावरून काय येणार आहे, समरूप आहे तर त्याच्या बाजू सुद्धा कशा येणार आहेत, प्रमाणात येतील, म्हणजेच बरोबर येतील। बरोबर म्हणजेच काय, तर AB/LM हे दिसते आपल्याला, AB/LM येईल, बरोबर काय येईल, BC/MN येईल। या ठिकाणी लिहिले बघा, BC/MN येईल आणि AC/LN येईल, इथे दिसते बघा AC/LN। म्हणजे हे तिन्ही गुणोत्तर कसे असतील, बरोबर असतील, म्हणजेच एकरूप असतील। म्हणजेच किती, तर या एक गुणोत्तराची किंमत त्यांनी आपल्याला दिलेली आहे 5/4। म्हणजे आता हे जे BC/MN आहे ते आहे 5/4। याचाच अर्थ AC/LN सुद्धा 5/4च येईल आणि AB/LM हे सुद्धा किती येईल, कारण 5/4, कारण हे दोन्ही त्रिकोण कसं आहेत, परस्परांना समरूप आहेत, म्हणून हे त्यांचे सगळे जे गुणोत्तर आहेत ते तिन्ही गुणोत्तर कसे येतील तर ते समरूप येतील किंवा एकरूप येतील। याला कारण सुद्धा आपण इथे लिहिलं आहे बघा, कारण समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू ह्या कशा असतात, नेहमीच प्रमाणात असतात। यावरून हे आपण ह्याला कारण दिलं। आता ABची किंमत त्याने आपल्याला प्रश्नातच दिलेली आहे, ती आहे बघा 5.5। LM आपण आहे तसं लिहिलं आहे, LMची किंमत आता आपण काढणार आहे। LM आपण तसंच ठेवूया, बरोबर। BCची किंमत त्याने दिली आहे 6, ती तर लिहूया आणि MN आपण आहे तसंच ठेवला, बरोबर। ACची किंमत आहे बघा 4.5, LN तसंच लिहिलं आणि पुढचे जे गुणोत्तर आहे 5/4 हे आपण आहे तसं लिहिलं। पहिल्यांदा आपण LMची किंमत काढून घेऊया, मग हे गुणोत्तर बरोबर हे गुणोत्तर करूया, म्हणजेच 5.5/LM बरोबर काय येईल, हे गुणोत्तर येईल। ठीक आहे, त्याच्यानंतर मग MNची आणि मग नंतर LNची व्हॅल्यू आपण काढून घेऊयात। त्यानुसार आता बघा इथं काय येईल, आता LMची व्हॅल्यू काढायची, मग त्याच्यामुळे 5.5 आपण पलीकडे नेऊया, किंवा आता 4 जे छेदस्थान आहेत ते या साईडला किती गुणिले होतील आणि 5 जे गुणिले आहेत ते छेदस्थानी होतील, ते छेदस्थानी जातील। LM आहेत छेदस्थानी तिकडे गेले की ते गुणिले होतील, म्हणजेच या साईडला आपण लिहिलं आहे बघा, जागा फक्त त्यांच्या आपण एक्सचेंज केलं, म्हणजेच LM बरोबर काय येईल बघा, 5.5 गुणिले 4 भागिले काय होईल बघा, 5 येईल। मग 5.5 भागिले 5 किती आले, तर 1.1 आला। ओके, मग 1.1 गुणिले 4, तर यांचा गुणाकार किती येतो बघा, 4.4 येतो। याचाच अर्थ म्हणजे बघा, आखरी चौक 44, आता पॉईंट असल्यामुळे 4.4 इथे येईल, म्हणजेच LMची किंमत किती आलेली आहे बघा, तर 4.4 एवढी आलेली आहे। त्याच पद्धतीने आता आपण MNची सुद्धा जसे LMची काढली तसेच MNची सुद्धा काढणार आहोत। मग MN बरोबर काय येईल बघा, आता 6 आहे तशीच ठेवूया, 4 भागिले ते या साईडला किती गुणिले होतील आणि गुणिलेचे जे काय होईल भागिले होतील। ठीक आहे, आणि भागिलेचे MN ते पलीकडे गेले की ते गुणिले होतील, म्हणून MN बरोबर 6 गुणिले 4/5। मग आता 6 चौक 24/5, म्हणजेच बघा 5 चौक 20 आणि 4 घेतले 0, 45/40। ओके, याचाच अर्थ MNची किंमत किती आलेली आहे बघा, 4.8 सेंटीमीटर एवढी आलेली आहे। ठीक आहे, हा भागाकार बघा कळाला असेल ना तुम्हाला। ओके, 5 चौक 20 वरती किती 4 राहिले, 4वर घेतले 0, पॉईंट इथे द्यायचा राहिला 45/40। ओके, म्हणजेच हे 4.8 सेंटीमीटर एवढं काय झालं, MNची किंमत आपल्याला मिळाली आहे। आता 4/5/LN बरोबर 5/4, आता आपल्याला LNची किंमत या ठिकाणी काढायची आहे, म्हणजेच LN बरोबर आता जसं पाठीमागं केलं आहे तसंच इथं सुद्धा करायचं आहे। LN बरोबर 5 आहे ते भागिले होतील 4 गुणिले होईल, म्हणजेच 4.5 गुणिले 4/5। ठीक आहे, आता यांचा गुणाकार किती येतो बघा,
45 गुणिले 4 येतो 180 येतो. पॉईंट असल्यामुळे शून्याच्या अलीकडे एक पॉईंट देणार, म्हणजेच 18.0 भागिले 5. मग 5 त्रिक 15 येतील, वर राहिले 3, 3 घेतले 0, 5 30. ठीक आहे, म्हणजेच एलएनची किंमत किती आली बघा, 3.6 सेंटीमीटर एवढी एलएनची किंमत आलेली आहे. आता याचाच अर्थ आपल्याला सगळ्यांची किमती मिळालेल्या आहेत. म्हणजेच आपण आता काय करू शकतो, तर त्रिकोण जो आहे तो आपण काढू शकतो. पहिल्यांदा आपण ABC काढूया, त्याच्यानंतर आपण एलिमेंट काढूया. आता BCचा आपल्याला बघा त्यांनी पाया दिलेला आहे. BCचा पाया किती आहे बघा, 6 सेंटीमीटर आहे. सो त्या पद्धतीने आपण आता इथं काढूया. BCचा पाया जो आहे तो 6 सेंटीमीटर आपण काढूया. इथं बघा तुम्हाला दिसत असेल, शून्यापासून आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे, 6 सेंटीमीटर. बघा एकदम स्टेप बाय स्टेप बघा तुम्हाला दाखवते मी. 6 सेंटीमीटर हे आपण अंतर घेतलेलं आहे. ओके, आता त्यानंतर बीवर आपल्याला हा कर्कटक ठेवायचा आहे आणि काय करायचं आहे, पट्टीवरती आपल्याला अंतर किती घ्यायचं आहे. आता आपण AB काढूया. तर 5.5 सेंटीमीटर हे एवढं अंतर आपल्याला काय करायचं आहे, पट्टीवरती घ्यायचं आहे. ठीक आहे, बघा इथे दिसत असेल तुम्हाला बघा. ओके, एक्झॅक्टली 5.5 सेंटीमीटर अंतर घेतलेलं आहे. पॉईंट B, आता इथं मी पॉईंट अजून देत नाही आहे, पहिल्यांदा आपण आखून घेऊया. इथं पहिल्यांदा हे आपण आर्क केला. ओके, आता आपण लिहूया जरा नाव. हा पॉईंट आपला हा B असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा असणार आहे C. A पॉईंट आता आपण थोड्या वेळाने लगेचच काढून घेऊया. ओके, आता AC हे जे अंतर आहे ते किती आहे बघा, 4.5 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, तसंच अंतर सुटेबल अंतर घ्यायचं आहे आणि 4.5 हे अंतर आपल्याला बघायचं दिसते. सो C पॉईंटवरती हा कर्कटक ठेवायचा आहे आणि असा आपल्याला काय करायचं आहे, आर्क म्हणजेच काय करायचं आहे, ते दोन्ही पॉईंट जे आहेत ते जोडायचे आहेत. आणि हा जो पॉईंट आहे तो कोणता आहे बघा, A आहे. ओके, मग आता आपण काय करूया, A आणि B जोडून घेऊया. ठीक आहे, बघा AB जोडला आहे आणि आता A आणि C हे सुद्धा आपण जोडून घेऊया. आता काय करायचं, याच्यामध्ये आपल्याला माप लिहायचे आहेत. BC अंतर किती आहे बघा, तर 6 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर AB अंतर किती आहे, 5.5 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर AC हे अंतर किती आहे बघा, तर 4.5 सेंटीमीटर आहे. हा झाला आपला पहिला त्रिकोण. कोणता, तर त्रिकोण ABC हा आपला पहिला त्रिकोण झाला. तशाच पद्धतीने आपण दुसरा त्रिकोण काढूया, म्हणजेच एलिमेंट काढूया. आता MN जो आहे तो काय घ्यायचा आहे, आपल्याला पाया घ्यायचं. शक्यतो जे अंतर जास्त असतं ते काय करायचं आहे, पाया घ्यायचं. म्हणजे तुम्ही तुमच्या मनानं कोणतंही अंतर घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण खाली जर बेसला जर तुम्ही जास्त अंतर ठेवलं तर ते दिसताना आकृती कशी दिसते, सुरेख दिसते, रेखीव दिसते. त्यासाठी जर असेल तर जो बेस जास्त आहे तो बेस खाली आपण घेऊया. आता MNची जी किंमत आहे इथं तर ती आहे बघा 4.8 सेंटीमीटर आहे. मग घ्यायचं इथं अंतर शून्यापासून आणि हे 4, 5, 6, 7 आणि 8 हे बघा आहे 4.8 सेंटीमीटर हे अंतर झालं MNचं. ठीक आहे, हे झालं M आणि हे झालं N. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, 4.4 हे अंतर आपल्याला पट्टीवरती घ्यायचं आहे. आणि इथं बघा इथून घेऊया आपण 4.4 हे इथं. ओके, आणि हे 4.4. ठीक आहे, बरोबर आहे. सो इथं M बिंदूवरती ठेवायचं, M पॉईंटला ठेवायचं आणि एक आर्क काढून घ्यायचं. ठीक आहे, नेक्स्ट 3.6 सेंटीमीटर हे एक अंतर आहे. 3.6 सेंटीमीटर हे कोणतं अंतर आहे बघा, LNचं आहे. 3.6 म्हणजे हे बघा थोडंसं कमी येईल अंतर, हे एवढं अंतर आलेलं आहे. N या पॉईंटवरती ठेवायचं आणि कर्कटकने मार्क करायचं. आता हे जे जो मिड पॉईंट आहे किंवा जो मध्यबिंदू आहे त्या दोन्ही आर्कचं ते आपण काय करायचं, पेन्सिलच्या सहाय्याने काय करायचं, जोडून घ्यायचं. तर बघा अशा पद्धतीने आपण ते जोडून घेतलेलं आहे. LMN. ओके, नावं लिहायची आहेत आपल्याला. MN किती काढला आपण, 4.8 सेंटीमीटर लिहिलेलं आहे. ठीक आहे, बाकीची सुद्धा आपण नावं लिहायची आहेत. तर बघा अशा पद्धतीने आपण ते जे दोन्ही जे त्रिकोण आहे ते दोन्हीही त्रिकोण आपण काय केलेले आहेत, कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. ठीक आहे, याच्याबद्दल जर काय डाऊट असेल तर मला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगा. पण शक्यतो जेवढ्या सोपा भाषेत तुम्हाला सांगता येईल त्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे. आता याच्या पुढचा जो दुसरा प्रश्न आहे,
तो त्यातल्या त्यात जरा अवघड आहे, त्याच्यामुळे डिटेलमध्ये तो सुद्धा प्रश्न आपण आता बघून घेऊयात. आणि याच्याबद्दल जर डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. ठीक आहे. दुसरा प्रश्न काय आहे हे सुद्धा आपण आता बघूया. बघा लगेचच बघूया दुसरा प्रश्न. त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LTR. आता या जर प्रश्नाचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर बघू शकते तुम्ही, आता या ठिकाणी सुद्धा R आहे आणि या ठिकाणी सुद्धा R आहे. याचाच अर्थ या दोन त्रिकोणामध्ये एक जो पॉईंट असणार आहे किंवा एक त्या बाजूचा कोन म्हणूया तो कॉमन असणार आहे. म्हणजेच एका पॉईंटला ते दोन्ही त्रिकोण काय असणार आहेत, म्हणजे एकात एक ते त्रिकोण असणार आहेत. एक छोटा त्रिकोण आणि त्याच्याच मध्ये एक लहान त्रिकोण असणार आहे. लहान त्रिकोण आणि मोठा त्रिकोण असे दोन त्रिकोण असणार आहे. कारण का या दोन्ही त्रिकोणामध्ये एक जो वर्टेक्स आहे तो काय आहे, कॉमन आहे म्हणून. आता त्रिकोण PQR मध्ये PQ आहे 4.2 सेंटीमीटर, QR आहे 5.4 सेंटीमीटर, PR आहे 4.8 सेंटीमीटर. आता त्या PQR त्रिकोणाच्या तिन्ही बाजूची त्यांनी मापे दिलेले आहेत आणि त्यांनी त्या दोन्हीही त्रिकोणाचं गुणोत्तर दिलेलं आहे. कोणतं गुणोत्तर दिले बघा, PQ/LT. बघा PQ/LT हे दिले त्यांनी 3/4 दिलेलं आहे. तर त्रिकोण PQR व त्रिकोण LTR काढा. ठीक आहे. एवढी माहिती पुरेशी आहे आपल्याला ते दोन त्रिकोण काढण्यासाठी. ठीक आहे. आता लगेचच आपण तो जो आकृती आहे त्या दोन्हीही आकृत्या आपण काढायला लगेचच सुरुवात करूया. आता बघा आपण त्रिकोणाचा पाया काढून घेऊया. आता जो RP आहे किंवा त्याला PR आपण सुद्धा असं म्हणू शकतो. R कॉमन असल्यामुळे आपल्याला जो पहिला बिंदू आहे तो कंपल्सरी काय करावं लागेल तर Rच घ्यावा लागेल. कारण का तर दोन्ही त्रिकोणामध्ये R हा वर्टेक्स आहे ना, त्याच्यामुळे घ्यावं लागेल. आता ते PR हे जी डिस्टन्स आहे ती किती आहे बघा, 4.8 सेंटीमीटर आहे. त्याच्यामुळे घेताना आता काय घ्यायचं बघा, जे अंतर जे आहे ठीक आहे ते काय करायचं आपण जरा जास्त घेऊया. कारण पुढं पण अजून आपल्याला त्याच्यामध्ये दोन त्रिकोण कन्स्ट्रक्ट करायचे आहेत ना, त्यासाठी. आता हे झालं 4.8 इथपर्यंत झाला. ओके. आता हे जरा थोडंसं आपण वाढवूया. आता 4.8 हे अंतर आहे तर फक्त आपण असे होऊन देऊया, एक पॉईंट करूया इथं. हे झालं अंतर 4.8. ओके. हा झाला R आणि हे काय झालं पॉईंट P. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यानंतर RQ हे जे अंतर आहे ते किती आहे बघा, तर ते आहे 5.4 आहे. 5.4 हे अंतर आहे बघा इथं. हे अंतर जरा वाढवूया, 5.4 केलं. ओके. R वरती ठेवूया या ठिकाणी असे पॉईंट करूया. ठीक आहे. त्यानंतर परत QP अंतर घेऊया, ते आहे 4.2 सेंटीमीटर आहे बघा. ओके. असं P बिंदूवरती ठेवूया आणि असं काय करूया, कंस काढून घेऊया. आता हे दोन्हीही आपण काय करायचं आहे, पट्टीच्या सहाय्याने आपण काय करूया बघा, तर ते जोडून घेऊया. पट्टीच्या सहाय्याने जोडून घेऊया. आता दिसत असेल तुम्हाला हा एक त्रिकोण आपण काढलेला आहे. ओके. हा R बिंदू, हा P आणि हा कोणता झाला तर तो झाला Q. ओके. आता R जो बिंदू आहे तो ह्या त्रिकोणाने आणि अजून एक त्रिकोण आहे त्याच्यामध्ये हा कॉमन वर्टेक्स आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, आता इथून पुढचं जे प्रोसेस आहे ती व्यवस्थित बघा. आता आपल्याला खालच्या बाजूला काय करायचं आहे, एक आता आपल्याला ॲक्यूट अँगल म्हणजेच एक लघुकोन काढायचा आहे. लघुकोनच काढायचा आहे आपल्याला, काटकोन काढायचा नाही. आपल्याला जर त्रिकोण कन्स्ट्रक्ट करायचं असलं या टाईपचं, जर ज्याच्यामध्ये कॉमन वर्टेक्स असतो त्याच्यामध्ये आपल्याला लघुकोन कंपल्सरी काढायचा आहे. फक्त काटकोन न करता तुम्ही कोणत्याही मापाचा घेतला तरीसुद्धा चालते, फक्त एक लघुकोन काढा. आता त्याच्यामध्ये बघा आपल्याला किती भाग करायचे आहेत. आता हे किती भाग करायचे आहे तर त्यासाठी हे जे गुणोत्तर दिलेलं आहे बघा 3/4, याच्यामध्ये मोठा अंक आहे 4, त्याच्यामध्ये 4 पार्ट्या ह्याचे करायचे आहेत. त्या रेषेमध्ये आपल्याला 4 भाग करायचे आहेत, एक समान 4 भाग करायचे आहेत. आता कसे ते बघा, एक असं काय करायचं आपल्याला, एक सुटेबल अंतर घ्यायचं आहे. किती पण घ्या तुम्ही, 1.5 सेंटीमीटर घ्या, 2 सेंटीमीटर घ्या, किती पण घ्या, फक्त तेच अंतर तुम्ही फिक्स ठेवायचं. तर समजा मी एवढं अंतर घेतलं आणि ते काय केलं, R या बिंदूवरती ठेवलं. बघा इथे लक्ष द्या, R बिंदूवरती ठेवलं आणि एक मी अशी कन्स्ट्रक्ट केली, एक अशी इथं आर्क केला, हा एक आर्क. त्यानंतर परत त्याच आर्कवरती दुसरा एक आर्क, परत त्याच आर्कवरती कर्कटक ठेवून पुढे एक आर्क काढला, तिसरा आणि परत हा चौथा.
ठीक आहे, असे 4 आर्क माझे झाले का. आता इथं नाव कसं द्यायचं बघा. इथं आर आहे, मग इथं R1 R2 R3 R4 येणार. जर इथं एस असतं तर S1 S2 S3 S4 आलं असतं. जर इथं ए असतं तर A1 A2 A3 A3 असं आलं असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे नावं कशी द्यायची हे लक्षात ठेवा. R1 R2 R3 आणि R4. ठीक आहे, बघा विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ माझे आवडत असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, चला आता हे झाले 4 पार्ट झाले. आता आपल्याला काय करायचं आहे बघा. आता आपण काय करायचं आहे, तर हे जो R4 आहे है ना, R4 जो आहे आणि P हे काय करूया आपण आता जोडून घेऊया. किंवा काय करूया आपण R3 जरी अगोदर जोडला तरी सुद्धा चालेल, कारण का कोण तर 304 आहे ना, त्याच्यामुळे R3 आणि P हे काय करूया आपण जोडून घेऊयात. तर बघा या ठिकाणी P बिंदू आणि R3 मी काय केलेलं आहे असं जोडून घेतलेलं आहे. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी मला एक कोन सापडलेला आहे. हा एक कोन. आता बघा 304 आहे म्हणजे वरती आपल्याला R4 सुद्धा कनेक्ट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता इथून पुढे हे मी जरा वाढवते. P पासून पुढे जरा मी वाढवते. अजून वाढवलेलं आहे आपण मगाशीच, पण ते तर मला एवढं क्लिअर दिसत नाही आहे. इथपर्यंत असा मी तो ॲरो करते. ठीक आहे, आता आपण काय करूया, R4 सुद्धा आपल्याला घ्यावं लागेल, कारण गुणोत्तर आहे 3/4 आहे. आता हा जेवढा कोन आहे तेवढाच कोन मला इथं सुद्धा करायचं आहे. पण कसं करायचं आहे त्यासाठी बघा, जसं आपण इथं कसं एक सुटेबल अंतर घेतलं होतं तसंच इथं सुद्धा एक सुटेबल अंतर घ्यायचं. जसे की हे एक अंतर झालं. हे बघा हे एक अंतर झालं आणि परत R4 वरच ठेवायचं आणि इथून एक असं एक आर्क काढायचा. बघा दिसते. ओके, आता इथं अंतर काढण्यासाठी हे कोणाचं अंतर जे आहे ते ह्या 2 आर्कचं जे अंतर आहे ते घेणं गरजेचं आहे. म्हणजे बघा हा एक आर्क आणि हा एक आर्क त्यांचं काय करायचं आहे, अंतर घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर बघा इथे दिसते आपल्याला हे आपण इथे काढलं. ओके, 1 मिनिट बघा इथं काढलं. ओके, मग आता हे आपल्याला R3 वरती ठेवायचं आहे आणि इथे एक पॉईंट आपल्याला असा काढायचा आहे. लक्षात आलं तुम्हाला. हा एक पॉईंट आपल्याला दिसतोय आता. ओके, हा एक पॉईंट दिसला का आपला. मग हा पॉईंट R4 आणि हा पॉईंट ते इथपर्यंत आपण काय करायचं आहे, रेषेने आपण पट्टीने काय करायचं आहे जोडायचं. म्हणजे आपल्याला तोच जो पॉईंट आहे तो पॉईंट आपल्याला मिळतो. अशी एक लाईन मारते मी. बघा अशा पद्धतीने काय केलं, R4 मधून ह्या जो पॉईंट आपल्याला मिळाला त्यातून एक अशी मी लाईन काढली. आता अशीच आपल्याला या साईडला सुद्धा काढावं लागेल. पण त्यासाठी आपण आता काय करूया, इथं सुद्धा काय करूया, एक वरती लाईन आपण काय करूया जरा थोडीशी वाढवून घेऊया. ओके, ठीक आहे, हे झालं वाढवलं आपण. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो अँगल आहे तो सुद्धा अँगल आपण काय करूया जरा आता हा जो अँगल आहे तोच अँगल आपण आता थोडासा वाढवून घेऊया. म्हणजे बघा एक सुटेबल अंतर घेतलं हे. ठीक आहे, तेच ह्या बिंदूवरती ठेवायचं आणि इथं पण करायचं. ठीक आहे, आता आपण काय करायचं आहे बघा, असं केलं. आता या दोघांचं जे अंतर आहे आर्कचं ते इथं ठेवायचं या बिंदूपाशी. आणि 1 मिनिट, हे थोडंसं आपल्याला चुकलं. 1 मिनिट. आता हे 2 आर्क काढले कसे ते कळालं. आता यांचं जे माप आहे ते आपण काय करायचं मापायचं आणि या बिंदूपाशी ठेवायचं. बघा दिसतोय आपल्याला बिंदू. आणि काय करायचं इथं अशी एक आर्क मारायचे. म्हणजे इथं आपल्याला एक पॉईंट मिळाला आणि हा पॉईंट आणि हा हे काय करायचं आपल्याला आता जोडून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण ती डायग्राम जी आहे ती काढलेली आहे. ठीक आहे, व्यवस्थितपणे तुम्हाला ते डायग्राम मी सांगितलेलं आहे. जर याच्याबद्दल पण डाऊट असेल तर मला कमेंट करून लगेच तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, आता याच्यातच पुढचा तिसरा प्रश्न काय आहे हे सुद्धा आपण आता बघूयात. बघा तिसरा प्रश्न आहे, त्रिकोण RST समरूप त्रिकोण XYZ. त्रिकोण RST मध्ये RS बरोबर 4.5 सेंटीमीटर, कोण RST बरोबर 40 अंश, ST बरोबर 5.7 सेंटीमीटर आणि RS/XY बरोबर 3/5 हे गुणोत्तर दिले बघा त्यांनी RS/XY. तर त्रिकोण RST व त्रिकोण XYZ काढा. आता या त्रिकोणामध्ये कोणताच व्हर्टेक्स कॉमन नाही आहे. याच्यात 2 वेगवेगळे त्रिकोण आपल्याला या ठिकाणी काढावे लागणार आहे. प्रश्नामध्येच कळतं आपल्याला एका 2 त्रिकोण काढायचा आहे की सेपरेट काढायचं हे या
त्रिकोणांच्या ह्याच्यावरूनच आपल्याला कळतं. ठीक आहे. आता त्यांनी आपल्याला उत्तरात काय काय दिलेलं आहे, तर काय काय लिहायचं आहे बघा. प्रश्न दिलेला आहे की हे दोन्ही त्रिकोण, कोणता त्रिकोण RST व त्रिकोण XY कसे आहेत, तर ते परस्परांना समरूप आहेत. त्याचाच अर्थ हे त्यांचे जे गुणोत्तर आहेत ते कसे असणार आहेत, त्यांचे जे समरूप त्रिकोणाचे ते संगत बाजूसुद्धा कसे असणार आहेत, तर ते प्रमाणात असणार आहेत. म्हणजेच RS/XY बरोबर ST/YZ बरोबर RT/XZ हे येईल. आता आता हे गुणोत्तर मी परत एकदा डबल लिहिले बरं का. RS/XY बरोबर ST/YZ बरोबर RT/XZ. ओके. आता हे जे गुणोत्तर आहे त्याची किंमत किती दिलेली आहे, त्यांनी 3/5 दिलेली आहे बरोबर. म्हणजेच काय तर बघा, RSची किंमत त्यांनी आपल्याला दिलेली आहे ती आहे 4.5. XY आपण तसंच लिहूया, म्हणजे त्याच्यावरून आपण XYची किंमत आता काढू शकतो बरोबर 3/5. मग XY बरोबर कसं, जसं पाठीमागच्याच एक्झाम्पलमध्ये आपण केलेलं आहे तसंच इथं सुद्धा XYची किंमत आपण काढूया. मग XY बरोबर 4.5 गुणिले 5 भागिले 3. ओके. म्हणजेच आता 4.5 गुणिले 5 म्हणजे 45 गुणिले 5 किती आहेत बघा, 225. पण 0.5 असल्यामुळे इथं सुद्धा 0.5 येईल. म्हणजे एका संख्येनंतर इथं पॉईंट आलेला आहे, म्हणजेच 22.5 त्याचं उत्तर आलेलं आहे. आणि 22.5/3 म्हणजेच बघा 7/7.5 म्हणजेच बघा इथं 22.5/3. बघा आता 3 7 21.21 म्हणजे इथे एक आला. ओके. आणि हे 5 वरचे घेतले तर 3 5 15. ठीक आहे. म्हणजे 7.5 आहे त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजेच XYला 7.5. तसेच तसेच आपण काय करू शकतो, इथं YZ सुद्धा काढू शकतो. बघा RSचे ते XY गुणोत्तर आहे 5. हे गुणोत्तरची किंमत आहे 3/5 आहे. ठीक आहे. बरोबर 5.7/XY YZ आहे. मग 3/5 बरोबर 5.7/YZ. ओके. आता आपण काय करायचं, YZची किंमत काढूया. म्हणजेच YZ बरोबर काय होईल बघा, 5.7 गुणिले 5/3 होईल. ठीक आहे. यांचा गुणाकार किती तो 28.5/3. यांचासुद्धा आपण भागाकार करू शकतो. 28.5/3. 3 9 27 एक राहिला, हे 5 3 5 15. ओके. म्हणजेच YZची किंमत किती आली बघा, तर 9.5 सेंटीमीटर एवढी आलेली आहे. आता कोण RST एकरूप कोण असणार आहेत XYZ. कारण ते समरूप त्रिकोणाचे संगत कोणसुद्धा कसे असतात, एकरूप असतात. म्हणून कोण RST एकरूप कोण XYZ आहे. आणि कोण XYZ हा किती आला, तो सुद्धा किती येणार आहे, तर तो 40 अंश येणार आहे. XYZ जर RST जर 40 अंश असेल तर तो XYZ सुद्धा किती येईल, तर तो 40 अंशच येईल. आता या सर्व मापावरून आपण काय करूया, त्रिकोण RST व त्रिकोण XYZ काढूया. अगोदर आपण RST काढूया आणि त्याच्यानंतर मग आपण काय करूया, XYZ काढूया. आता या ठिकाणी आपण काय करूया, तर त्रिकोण RST आपण काढून घेऊया. त्याचा ST हा जो बेस आहे तो किती आहे बघा, तर तो 5.7 सेंटीमीटर आहे. मग त्या पद्धतीने आपण आता इथं काढून घेऊया. ST जो आहे बेस तो आहे 5.7 सेंटीमीटर. तर बघा दिसते आपल्याला 5.5 आणि हे 6 आणि हे 7. ओके. सो हे काढलं आपण 5.7 सेंटीमीटर. ठीक आहे. हे तर थोडेसे पॉईंट हायलाईट करायचे म्हणजे आपल्याला दिसतं ते. ठीक आहे. 5.7 सेंटीमीटर हे झालं अंतर कोणाचं, STचं. ठीक आहे. ओके झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, RS जो आहे किंवा आपल्याला काय दिले बघा त्यांनी, S हा जो बिंदू आहे ना, S जो आहे किंवा RST हा जो कोण आहे तो त्यांनी दिला 40 अंशाचं माप दिलं. आता बघा ह्याला काय म्हणायचं बघा, कोण मापक म्हणायचं. मग या कोण मापकमधले हा जो उभी रेष आणि आडवी रेष दिसते का, त्याचा जो छेदनबिंदू आहे तो बरोबर S या बिंदूपाशी ठेवायचा. आणि ही जी आडवी रेष आहे ती बरोबर आपण जी रेष काढलेली आहे त्याला बरोबर टेकवायची. बघा अशा पद्धतीने दिसते तुम्हाला. ठीक आहे. आणि याच्यातून काय करायचं आहे, आपल्याला बरोबर 40 अंशाचं जे माप आहे ते इथं पॉईंट आउट करायचं आहे. बघा अशा पद्धतीने पॉईंट आउट केलं आणि इथून एक आपण रेष काढायची आहे. ठीक आहे. एक मोठी रेष आपण काढून घेऊया. आता हे जे माप आहे ते किती आहे बघा, तर 40 अंशाचं हा कोण आहे असं आपण मानू म्हणण्यापेक्षा हे 40 अंशाचं मापच आहे. आता हे जे अंतर आहे ते किती आहे बघा, 4.5 आहे.
मग कंपासमध्ये काय करायचं, 4.5 अंतर घ्यायचं असं या ठिकाणी बघा, आणि एस बिंदूपाशी ते ठेवायचं, कर्कटकाने असे पॉईंट काढायचा. बघा दिसलं. ओके, हा आपला बिंदू झाला, आर बिंदू झाला. आता आपल्याला काय करायचं आहे, आर टी अंतर काढायचं आहे. मग हे काय करायचं आहे, आर हा बिंदू दिसतोय हा इथून, आणि हे काय करायचं आपल्याला जोडून घ्यायचं आहे. ठीक आहे. म्हणजे बघा आता हे झालं 4.5 सेंटीमीटर. म्हणजे हा एक आपल्याला त्रिकोण या ठिकाणी मिळालेला आहे. ठीक आहे. आर एस टी दिसते आपल्याला त्रिकोण आर एस टी, आणि हे माप झालं 40 अंशाचं. हा झाला पहिला त्रिकोण. आता आपण लगेचच त्याच्यातलंच दुसरा त्रिकोणसुद्धा कन्स्ट्रक्ट करायला घेऊया. ओके, याच्याबद्दल काय डाऊट असेल तर मला लगेचच कमेंट करून सांगा. आता याचा बेस जो आहे वाय झेड तो किती आहे बघा, 9.5 सेंटीमीटर आहे. याच्यामध्ये घेऊया बेस 9.5 सेंटीमीटर. बघा इथं घेतलं आपण 9.5 सेंटीमीटर बघा. ठीक आहे, इथे दिसत नसेल ना तुम्हाला. ओके, ते झाले बघा 9.5 सेंटीमीटर हा आपला बेस झालेला आहे. 9.5 सेंटीमीटर. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा वायच्या ठिकाणी आपल्याला कोन मापक ठेवायचं आहे. आता दोन्हीही कोन एकरूप आहेत म्हटल्यावरती अंतरसुद्धा किती होणार आहे बघा, तर ते 40 अंशच होणार आहे. कसं कोन मापक वापरायचं आहे तुम्हाला सांगितलं आहे. आणि इथं काय करायचं आहे, 40 अंशाचं काय करायचं, एक आपल्याला पॉईंट काढायचा आहे, आणि तिथून काय करायचं आहे बघा, आपण एक लाईन मारून घेऊया अशी. ठीक आहे, त्याला पण एक असं आपण एक पॉईंट करूया. आता वाय झेड अंतर तर झालं. आता आपण काय करूया, एक्स वाय हे अंतर काढूया. किती घ्यायचं आहे बघा आपल्याला, पट्टीमध्ये 7.5 हे अंतर घ्यायचं आहे. म्हणजे बघा हे झालं 7.5. ठीक आहे, हे अंतर झालं आपलं 7.5. या ठिकाणी तो पॉईंट ठेवायचा आपल्याला कर्कटकाने. इथं असं 7.5 आपण काढले बरोबर. हा झाला पॉईंट वाय आणि हा झाला झेड. मग इथं जे आपलं पॉईंट आपल्याला इंटरसेक्ट झाला आहे आणि ते झेड हा पॉईंट आपण जोडून घेऊया. हा झाला बघा एक्स. ओके, हे अंतर किती झालं, 7.5 सेंटीमीटर. बघा झालं का आपलं सगळं व्यवस्थित. म्हणजे अशा पद्धतीने आपण दोन्ही त्रिकोण जे आहेत ते आपले काढून झालेले आहेत, आर एस टी आणि एक्स वाय झेड. ठीक आहे, जर याच्यातसुद्धा काय डाऊट असेल तर मला लगेच कमेंट करून सांगा. या ठिकाणी आपल्याला 40 अंश इथं लिहायचं राहिले. ठीक आहे, 40 अंश. ठीक आहे. ओके, ह्याच्यातला चौथा प्रश्न काय आहे हे सुद्धा आपण आता बघूयात. आता चौथा प्रश्न बघा, त्रिकोण ए एम टी समरूप त्रिकोण ए एच ई. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय, या ठिकाणी ए आणि या ठिकाणी ए काय कॉमन वर्टेक्स आहे. ठीक आहे, याचा अर्थ दोन त्रिकोण एकाच ठिकाणी आपल्याला मिळतील. ठीक आहे, म्हणजेच एका मोठ्या त्रिकोणामध्ये छोट्या त्रिकोण आपल्याला या ठिकाणी काढावा लागेल. त्रिकोण ए एम टीमध्ये ए एम बरोबर 6.3 सेंटीमीटर, कोण टी ए एम बरोबर आहे 50 अंश. म्हणजेच ए जो कोण आहे तो आहे 50 अंशाचा आहे. ए टी बरोबर आहे 5.6 सेंटीमीटर, आणि ए एम छेद ए एचे गुणोत्तर आहे ते आहे बघा 7.5. याच्यावरून आपल्याला दिसते बघा, आपल्याला खाली जो आपण एक ॲक्युटँगल काढणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला 7 पार्ट करावे लागणार. ठीक आहे, जी मोठी संख्या आहे त्याचे आपल्याला पार्ट करावे लागतील. नाही तर पहिल्यांदा वरती 7 आहे याचा अर्थ पहिल्यांदा 7वा पॉईंट मिळवायचा अगोदर, आणि मग त्याच्यानंतर 5वा पॉईंट आपल्याला काय करायचं आहे जोडावं लागेल. पहिल्यांदा 7वा पॉईंट आणि मग 5वा पॉईंट. जो वरती पॉईंट असतो तोच पहिल्यांदा आपण रेषेने जोडायचा आहे, आणि खाली जो असतो तो नंतर जोडायचा. एवढे फक्त या ठिकाणी या उदाहरणामध्ये लक्षात ठेवायचं. तर त्रिकोण ए एच ई काढा. ओके, आता आपल्याला काय दिले बघा, ए एम हे जे अंतर आहे ते त्यांनी आपल्याला 6.3 सेंटीमीटर दिलेलं आहे. त्या पद्धतीनं आपण ए एम हे अंतर 6.3 सेंटीमीटर काढून घेऊयात. तर बघा इथं, आणि हे जरा अंतर आपण काय करूया वाढून घ्यायचं. हे झालं 3. 6.3 सेंटीमीटर अंतर हे ते लगेच लिहायचं ए एम. ठीक आहे, इथं झालं एम,
हे तर झाले हे ए. आता आपल्याला काय करायचं आहे, हे थोडंसं अंतर आपल्याला लागणार आहे पुढं म्हणून ते वाढवून घेऊया. ओके, हे आपण अंतर वाढवलं. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, आता ए ई हे जे अंतर आहे किंवा जो ए पॉईंट आहे ना, कोण आपल्याला TAM दिलेला आहे ना, म्हणजेच ए जो आहे तो आहे 50 अंश आहे. मग त्याच्यामुळे काय करायचं आहे, कोनमापक कसा वापरायचा हे तुम्हाला मी सांगितलं. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय करायचं, 50 अंशाचं पॉईंट जो आहे तो इथं या ठिकाणी त्याचा एक पॉईंट काढायचा आणि 50 अंशाचा एक कोन या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, लगेचच त्याचं माप लिहायचं आहे 50 डिग्री किंवा 50 अंश. ह्याचं अंतर किती आहे बघा एईचं, तर ते आहे 5.6 सेंटीमीटर. ठीक आहे, 5.6 सेंटीमीटर अंतर आहे. ओके, तर बघा एच्या ठिकाणी ठेवायचं आहे कर्कटकाने 5.6 हे अंतर आपलं झालेलं आहे. 5.6 सेंटीमीटर. हा पॉईंट कोणता आहे बघा ई. मग हा पॉईंट आणि जो एम पॉईंट आहे तो काय करायचा आहे आपल्याला, एम हा पॉईंट आपल्याला आत्ताच नाही जोडायचा आहे, नंतर जोडूया आपण. ठीक आहे, ओके, हे झालं आपलं एक पॉईंट. त्यानंतर बघा आता खाली आपल्याला काय करायचं आहे बघा, एक ॲक्यूट अँगल काढायचा आहे, कारण का दोन्हींचा पॉईंट हा कॉमन वर्टेक्स ए आहे ना. मग त्याच्यामुळे खाली आपण आता बघा, खाली थोडीशी मी डायग्राम आता सरकवते. खाली आता आपण काय करूया, आपल्याला काय करावं लागेल, एक अशी एक मोठी लाईन काढूया, एक ॲक्यूट अँगल काढूया. ओके, आणि एक सुटेबल डिस्टन्स घ्यायचे आपल्याला, एवढं अंतर घेऊया आपण. ठीक आहे, आणि त्याचे 7 पार्ट आपण काढूया. हा झाला पहिला भाग, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि हा 7वा. 7 पार्टमध्ये आपण त्याचं डिवाईड केलं. ओके, आता इक्वेशन जे आहे ते आपलं ते आहे 7.5 आहे ना, जे आपलं गुणोत्तर दिले. मग त्याच्यामुळे आता इथे ए आहे, मग त्याच्यामुळे इथं काय येईल बघा, A1 येईल, A2 येईल, A3, A4, A5, A6 आणि A7. 7.5 आहे ना, हे A7. त्याच्यामुळे 7 आणि हे एम अगोदर आपण जोडून घेऊया. जर 5.5 6 असतं तर मी पहिल्यांदा 5वा काय केलं असतं, जोडून घेतलं असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे वरती अंशस्थानी कोणतं आहे ते अगोदर बघून घेऊया. बघा कळालं, या अशा पद्धतीनं आपण जोडून घेतलं. आता आपल्याला काय करायचं, आता हा एकूण आता कोणता आहे, 7/5 आहे, म्हणजे आपल्याला आता हा 5वा पॉईंट जोडून घ्यायचा आहे. परंतु आता या ठिकाणी कोण कोणता आहे, हा जो कोण आहे तोच कोण इथं घेणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे इथं पुन्हा एकदा सुटेबल डिस्टन्स घ्यायचं. इथं बघा अशा पद्धतीनं डिस्टन्स घ्यायचं, थोडंसं वाढवायचं आणि हे एक असं डिस्टन्स घेतलं बघा, असं एक मी कोण काढला. त्याच पद्धतीने ए या ठिकाणी ठेवायचं तो कर्कटक आणि असं एक सुटेबल डिस्टन्स काढलं मी. ठीक आहे, आता इथं कोण काढायचे, मग या दोन जे आर्क आपण काढले त्या आर्कचं अंतर आपण घ्यायचं आणि या ठिकाणी जो आपण आर्क काढला तिथं काय करायचं, हा पॉईंट द्यायचा आपण. ठीक आहे, असं काय करायचं, एक पुन्हा एकदा दुसरं एक आर्क असं काढून घ्यायचा. आता A5 मधून आणि हे इथपर्यंत आपण काय करायचं, तो पॉईंट घालवायचा अशा पद्धतीने. ठीक आहे, म्हणजे आपल्याला हा जो A5 हा जो पॉईंट आहे तो आपल्याला पॉईंट मिळतो. म्हणजे हा कोण आणि हा कोण कसा झाला तर तो सारखा होतो. आता हे जर इथलं, आता आपल्याला काय करावं लागेल, आता हे वरचे सुद्धा पॉईंट आपल्याला काय करावं लागतील, आता ते जोडून घ्यावे लागतील. तर बघा आता या ठिकाणी आता हा जो पॉईंट आहे हा कोणता असणार आहे, तो असणार आहे H असणार आहे. ठीक आहे, H आणि E जो आहे तो पॉईंट आपण काय करूया, जोडून घेऊया पहिल्यांदा. बघा H आणि E हा मगाशी केला तरी चालेल किंवा आत्ता केला तरी सुद्धा चालेल. आता बघा हे जो पॉईंट हा जो कोण आहे तोच हा कोणसुद्धा असला पाहिजे. आपण हे काय करूया, इथं सुद्धा हे काय करूया, कोण काढून घेऊया. बघा आता इथं हे मी इथे एक आर्क काढले. ठीक आहे, तेच मी एम या ठिकाणी ठेवलं आणि इथं सुद्धा मी काय काढली, एक आर्क काढले. ठीक आहे, आता या दोन्हीही इथलं जेवढं अंतर आहे बघा, एवढं त्याचं अंतर आहे तेच या ठिकाणी मी ठेवणार ह्या आर्कपाशी आणि त्यानंतर मी इथं काय करणार बघा, आता हे असं मी जोडणार आणि हे एम पासून ते इथपर्यंत जेवढं अंतर जाईल ते मी इथं काय करणार,
असं हे मी जोडणार. बघा, ओके, जमलं आपल्याला. सो हा झाला टी. हे नंतर तर आपल्याला माहिती आहे, हे असं काय करायचं, आपण जोडून घ्यायचं. बघा, अशा पद्धतीने आपल्याला हा जो त्रिकोण आहे तो काय करायचा होता, कन्स्ट्रक्ट करायचा होता. ठीक आहे. बघा, अशा पद्धतीने आपले सगळे पॉईंट जे आहेत ते सुद्धा काय झालेले आहेत, लिहून झालेले आहेत. ठीक आहे. जर याच्याबद्दल सुद्धा काय डाऊट असेल तर लगेच कमेंट करून सांगा. प्रत्येकाचं थोडाफार वेगवेगळं येऊ शकतं, पण कन्स्ट्रक्ट करायची पद्धत त्याची हीच आहे. ठीक आहे. याच पद्धतीने आपला हा सराव संच 4.1 पूर्णपणे सॉल्व केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सराव संच 4.2 बघणार आहोत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय.